होता अवंतर दाबेने SD मापोली संघाचं नक्कीच खातं उघडलं. परंतु त्यानंतर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाज सिद्धार्थच्या चेंडूचा जर आपण विचार केलात तर चेंडू गुडले स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅटची आतली कडा लागली आणि यष्टीरक्षकाने मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवरती, रज्जी. येणारा चेंडू मात्र कुठल्या पद्धतीने टाकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण ज्या पद्धतीने सिद्धार्थ गोलंदाजी करतोय, अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र मित्रांनो गोलंदाजावरती दडपण असतं, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचे मनावरती दडपण न घेता या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र सॉफ्ट चेंडू खेळण्या धावचीची संधी निर्माण झाली आहे. आत्महत्या म्हणावी लागेल. विकेट क्रमांक 3 जातोय. खराब रणनीती या ठिकाणी SD मापोली संघाची. पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर या ठिकाणी जबरदस्त खेळ पाहायला मिळतो आपल्याला कांबे संघाकडून. संपूर्ण या ठिकाणी बॅकफूट वरती आलाय रज्जी देखील. या ठिकाणी पाहिलं तर धावचीच्या स्वरूपामध्ये बॅक टू पॅव्हलियन जावं लागतं रज्जी याला. 3 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी पाहिलं तर बाद झाले. जबरदस्त गोलंदाजी त्याचबरोबर चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी होत आहे ते मात्र कांबे संघाकडून. मित्रांनो ज्या वेळेस आपलं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेस मात्र नक्की गोलंदाजी मात्र ही चांगली होत असते आणि त्याच पद्धतीचं प्रत्यक्ष आपल्याला या सामन्यामध्ये दिसून येत आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती शेजाद डोन आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय. बॅकफूटवरती येतो या ठिकाणी मापोली संघ, SD मापोली संघ. नक्कीच नाणेफेक जिंकली होती SD मापोली संघाने आणि स्वीकार केला होता तो मात्र फलंदाजी करण्याचा, परंतु त्यांचा निर्णय मात्र त्यांच्या अंगलट येताना दिसतोय. या ठिकाणी जर चांगली धावसंख्या उभी करायची असेल SD मापोली संघाला तर या जोडीला मात्र चांगला खेळ करून दाखवावा लागेल या खेळपट्टीवरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पुल्लर लेनचा चेंडू होता. चांगला चेंडू आहे. ज्या पद्धतीने आपण अलीमगरचा गोलंदाज हिमांशु पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्या पद्धतीची गोलंदाजी ऍक्शन आपल्याला गोलंदाज सिद्धार्थ याच्याकडून पाहायला मिळते. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखला जातो अलीमगर संघाचा हिमांशु पाटील. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी गोलंदाज सिद्धार्थ याच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या फळकावरती लागते ती मात्र केवळ आणि केवळ 1 अंकावरती. पुन्हा एकदा सिद्धार्थ. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली जाते. ज्याच कामासाठी मात्र गोलंदाजाने त्याच्यावरती जबाबदारी कर्णधाराने सोपवली होती त्या पद्धतीची मात्र कामगिरी या ठिकाणी गोलंदाज सिद्धार्थ आपल्या संघासाठी पार पाडतोय. यावेळेस ताबिश लॉंग सीमारेषेकडे चेंडू ढकलतोय. 1 धाव अंकित केली जाते. 1 धावीच्या साह्याने SD मापोली संघाची धावसंख्या फळकावरती लागते. 2 अंकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि नक्कीच पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक पाहिला तर 3 गडी बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र SD मापोली संघाची. 1 गडी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये नक्कीच बाद झाला. नंतर नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला सिद्धार्थ याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. परंतु येणारे 3 षटक मात्र किती धावा देऊन देतील SD मापोली संघासाठी हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण सामना 4 षटकाचा आहे आणि 1 षटकाची पेनल्टी मात्र या ठिकाणी कांबे संघाला प्राप्त झाली आहे. मात्र कांबे संघाला खेळताना 3 षटकांचा मात्र सामना करावा लागणार आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौजन याच्या हातामध्ये चेंडू दिलाय, कारण ज्या पद्धतीने सिद्धार्थने चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला त्या पद्धतीची पुन्हा एकदा या ठिकाणी सौजन या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय काही देखील पाहणं गरजेचं राहील. तर नक्कीच पहिले षटक मात्र पॉवर प्लेचं टाकलं गेलं, त्यानंतर पॉवर प्ले समाप्त झालाय आणि पॉवर प्लेचा रिझल्ट आपल्या हातामध्ये येतोय. केवळ 2 धावा फळकावरती लागते. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत SD मापोली संघाचे. आता मात्र सौजन याला आणलं जाते, पाचारण केलं जाते सौजन याला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर 30 यार्ड सर्कलमध्ये 1 पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. दुसरा मात्र सिली मिडॉनमध्ये पाहतोय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमालगत आपण पाहतोय. मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट अशा क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 1 क्षेत्ररक्षक तैनात केलाय. व्यूहरचना जर क्षेत्ररक्षणाची पाहिली तर जबरदस्त व्यूहरचना पाहायला मिळते. षटकातला पहिला चेंडू ताबिश याच्यासाठी. राईट मोर द विकेटचा मारा, पकडो कॅच, जितो मॅच.
आणि या ठिकाणी आयुष्मान भवचा आशीर्वाद, चेंडू धरतीला दान केलाय, खराब रणनीती, झेल सुटतोय आणि 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 2 न पुढे पोहोचते 4 अंकावरती. मित्रांनो, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय ताबीज सारख्या फलंदाजाचा. हा विकेट्स खूप महत्त्वाचा होता, परंतु या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झेल सुटलाय. त्याचा नक्कीच परिणाम भोगावा लागेल कांबे संघाला, कारण ताबीजमध्ये ती कुवत, ती क्षमता आहे एक मोठी धावसंख्या उभी करण्याची. पुण्याच्या एकदा राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा असेल गोलंदाज सौजन्याचा. यावेळेस स्विंग केलाय, पंच मात्र आमच्या बाजूला वळत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, पंचांनी मात्र लगेचच त्याला वाईट घोषित केलाय. हा मात्र धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते ती 5 अंकावरती. यावेळेस मात्र कुठल्या तरी एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मात्र वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो एस डी मापोली संघ. या विभागातील एक नामांकन संघ म्हणून ओळखला जातो एस डी मापोली संघाला. एक अनुभवी देखील खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. पुल्लर लेनचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, विरकावलाय, मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेवरती समाधान मानावं लागते. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 1 न पुढे पोहोचते 6 अंकावरती. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. सौजन गोलंदाजी करतोय कांबे संघाकडून. नाणेफेक जिंकली होती एस डी मापोली संघाने, स्वीकार केला होता फलंदाजी करण्याचा, परंतु पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाज सिद्धार्थ याने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी टिचून मारा करतोय गोलंदाज सौजन. पुढे एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस नाही, गुडलेन स्पॉटचा चेंडू होता, गती जास्त होती चेंडूला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, धावसंख्या स्थिरावली जाते 6 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत पाहिलं तर. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती रणनीती मात्र कुठल्या पद्धतीची आहे, स्ट्राईक रोटेट केली जाईल की एखादा मोठा फटका प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळेस केवळ दिशा दाखवली, चेंडू डिक्लेअर जाऊन क्षेत्रामध्ये जातोय. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे पोहोचते ती 7 या अंकावरती. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. सौजन देखील चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय आजी माजी चषक, सरपंच चषक 2021चा हा महासंग्राम, ज्याचा आज दुसरा दिवसाला प्रारंभ झालाय. एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आपल्याला जय हनुमान स्पोर्ट्स क्लब दुगाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. थेट प्रेक्षेपण देखील या स्पर्धेचं दाखवलं जाईल. नक्कीच आजच्या दिवसामध्ये पाहायचं कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय. यानंतरचा होणारा सामना असेल मित कवाड बनाम जय बजरंग शेलार. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. आयोजकांना विनंती आपण संपर्क साधायचा आहे त्यांच्याशी, कारण एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सौजन याला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल फलंदाज शहजाद. यावेळेस खराब चेंडू आहे. नक्कीच पंच आमच्या बाजूकडे वळत आहेत. 1+1 म्हणजे एकंदरीत 2 धावा मिळतील, कारण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. म्हणजे 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 न पुढे पोहोचते ती 9 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील पाहिलं तर 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. येणारे 2 चेंडूवरती बिगेड प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, कारण शहजाद दोन एक मोठा फटका मारण्यामध्ये बाहेर आहे. यावेळेस मात्र बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू सिली मिडॉनमध्ये अडवला जातोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते ती 10 या अंकावरती. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय यावेळेस एस डी मापोली संघ. प्रथम फलंदाजी करताना आपण एस डी मापोली संघाला पाहतोय. ताबिश आणि शहजाद ही जोडी खेळपट्टीवरती फलंदाजी करते. शेवटचा चेंडू टाकला जाईल गोलंदाज सौजन याच्याकडून. समोर फलंदाज ताबिश, एक बिग हिटर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. यावेळेस बॅटची एज, परंतु चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 1 न पुढे पोहोचते ती 11 या अंकावरती. या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 9 धावा येत आहेत आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते ती मात्र 11 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती लागते ती मात्र 11 वरती. 3 गडी बाद 11 अशी आपण एस डी मापोली संघाची धावसंख्या पाहतोय. तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणला जाईल. अभि याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. उर्वरित अजून देखील पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि एस डी मापोली संघ किती धावांचा टार्गेट देतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे.
तर अभि याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. समोर फलंदाज शहजाद नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर ताबिश ही जोडी खेळपट्टीवरती पाहतोय. विनंती असणारे सामन्याला लगेच सुरुवात करा. कोणत्या प्रकारचा वेळ दौडून देऊ नका, कारण अगोदरच या सामन्याला उशीर झालाय. षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार असेल अभियाचा. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. एस टी उद्ध्वस्त झाले. विकेट क्रमांक 4 जातोय एस डी मापोली संघाचा. शहजाद डोन याची खेळी संपुष्टात येते. बॅक टू पॅव्हलियन शहजाद डोन. तर निश्चित या ठिकाणी पाहिलं मिजान खेळपट्टीवरती जातोय. हा देखील एक चांगला फलंदाज एस डी मापोली संघाचा. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. परंतु या क्षणाला मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि अडचणीमधून जर बाहेर काढायचं असेल तर संकट मोचक या ठिकाणी बनावं लागेल. फलंदाज मिजान याला 4 फलंदाज आतापर्यंत पॅव्हलियनला जात आहेत, ते मात्र एस डी मापोली संघाचे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मिजान याच्या माध्यमातून, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावली जाते ती 11 अंकावरती, कारण आघाडीच्या 2 गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी आहे कांबे संघाकडून. यावेळेस करारा प्रहार केला. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. मॅक्झिमम 6. मिजान मात्र आपले हात खोलतोय. चेंडू जाईल 6 धावांसाठी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या मात्र 6 ने तब्बल पोहोचते, झपाट्याने पुढे पोहोचते 17 या अंकावरती. यावेळेस नाही, कारण पहिले 2 चेंडू मात्र चांगले होते. तिसरा चेंडू खराब पडला आणि मिजानने मात्र त्याचा पुरेपूर समाचार उचललाय 6 धावांसाठी. चांगला कलात्मक पद्धतीचा फटका होता फलंदाज मिजान याचा. धावसंख्या मात्र फळकावरती लागेल 17 या अंकावरती. यावेळेस चांगला करारा प्रहार नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र 6 ने पुढे पोहोचते तब्बल 17 या अंकावरती. षटकातल्या अजून पण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकला गेला. तिसऱ्या चेंडूवरती चढाई केली आहे 6 धावांसाठी. मिजान आपले हात खोलतोय. मोठे फटकेबाजीला सुरुवात करतोय. येणाऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळेल का? बदल केला जाईल का? की पुनश्च एकदा एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय? यावेळेस भीमर चेंडू आहे. खराब चेंडू आहे. हाईट नोचा इशारा आला पंचांकडून. एक धाव पूर्ण आणि चेंडू जाईल डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. मध्ये अंतत 1+1 एकंदरीत 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावेच्या साह्यानं एस डी मापोली संघाची धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते 19 या अंकावरती. येणारा चेंडू मात्र फ्रीडचा आहे. संधी आहे फलंदाजाला एक मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची, परंतु तो मोठा फटका या ठिकाणी मिजान खेचू शकेल का? कारण पाहिलं तर या षटकामध्ये मिजानने एक षटकार नक्कीच खेचलाय. येणारा चेंडू फ्रीट आहे. संधी आहे फलंदाजाला मोठा फटका मारण्याची, परंतु या ठिकाणी पाहिलं तर थोडासा बदल केला जातोय कांबे संघाकडून. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय कांबे बनाम एस डी मापोली संघादरम्यान. आजच्या दिवसातील पहिला सामना. यानंतरचा होणारा सामना असेल अमित कवाड बनाम जय बजरंग शेलार. बिग मॅच, मोठी मॅच असेल. यावेळेस मात्र खोलर टप्प्याचा चेंडू होता. फुल्लर लेनचा चेंडू होता. चेंडूला केवळ खोदून काढलाय, सन्मान दिलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावीच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 20 या अंकावरती. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुनश्च एकदा सज्ज गोलंदाज अभि याच्यावरती चढाई केली जाते. राईट ओव्हर द विकेटचा मार असेल. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण मात्र मिसफिल्ड होत आहे. 1 धाव पूर्ण आणि यावेळेस मात्र माघारी परतवतोय तो मात्र ताबिश याला फलंदाज मिजान. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 21 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल गोलंदाज अभि याच्याकडून. समोर फलंदाज मिजान मात्र चांगली फलंदाजी करतोय एस डी मापोली संघासाठी. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 22 वरती. सन्माननीय विद्यमान सरपंच
आमच्या गावचे राजेशजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि आजी माजी सरपंच चषक 2021 मध्ये देखील आपलं हार्दिक स्वागत. विद्यमान सरपंच सन्माननीय राजेशजी भोईर साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम सर. तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक जर पाहिला तर धावसंख्या फलकावरती लागते 22 या अंकावरती. आपण देखील आतापर्यंत देखील पाहिलं तर जोडी ताबिश आणि मिजान ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4थं षटक हाताळण्यासाठी पाहायचं कोणाला पाचारण केलं जाईल. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं, निर्णायक षटक असतं. कारण ज्या षटकावरती टार्गेट जाहीर केला जाईल. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. डाव्या हातानं गोलंदाजी केली जाईल. ऋतिक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सन्माननीय सचिनजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं हार्दिक स्वागत. षटकातला पहिला चेंडू यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू दुसऱ्या सत्रामध्ये निघतोय. चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. एक निर्धाव चेंडूचे मात्र पहिलाच चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज ऋतिक. डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज मिजानला मात्र आपले हात खोलावे लागतील कारण शेवटचं षटक या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंचांना पार करून पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी बांधून ठेवला जातोय, जखडून ठेवला जातोय मिजान सारख्या फलंदाजाला. सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले जात आहेत. जबरदस्त गोलंदाज ऋतिक याच्याकडून पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू बाकी येणारे 4 चेंडूवरती या ठिकाणी चढाई केली जाईल का, प्रहार पाहायला मिळेल का, मोठा फटका मारला जाईल की फलंदाजाला बाद केलं जात आहे. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं मोठं समीकरण असेल. यावेळेस जास्त स्विंग होतोय चेंडू. नक्कीच पंच आमच्या बाजूला वळतायत. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक धावीच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 23 या अंकावरती. क्षेत्र कुठलाही असू द्या, खेळ कुठलाही असू द्या, मात्र पंचांना दैवत म्हटलं जातं आणि त्याचा आदर मात्र आपण बाळगायचा असतो. म्हणून गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर याला ओळखला जातो. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. पंचांकडे मात्र कोणत्याही प्रकारचे हातवारी करायचे नाहीत. एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. धावसंख्या स्थिरावली जाते 23 या अंकावर. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समोर फलंदाज मिजान. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते 23 या अंकावरती. काय गोलंदाजी आहे, नक्कीच कौतुक करावं तितकं कमी असेल गोलंदाज ऋतिक याचं. जबरदस्त गोलंदाजी केली जाते कारण डाव्या हातानं गोलंदाजी करतोय, टप्पा मात्र बाहेरच्या सत्रामध्ये काढतोय. एक आउटस्विंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समोर फलंदाज मिजानला मात्र बांधून ठेवलाय. यावेळेस करारा प्रहार, परंतु झेल सुटलाय त्या ठिकाणी. माइंड क्षेत्रामध्ये एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज ताबिश याची खेळी संपुष्टात. मोठा आदर असेल एसडी मापुली संघासाठी. 5वा गडी बाद एसडी मापुली संघाचा. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 5 फलंदाज बाद होत आहेत. 1 धावीच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 24 या अंकावरती. शेवटचा चेंडू टाकला जाईल. या ठिकाणी गोलंदाज मार्कवरती ऋतिक शेवटचा चेंडू टाकेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय वसीम. स्ट्राईक एंडला मिजान राहील. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक बिग हिट आली, मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या समजली जाईल या खेळपट्टीवरती. कारण ही खेळपट्टीचा विचार मित्रांनो जर केला तर ही दमट खेळपट्टी आहे. कधी गोलंदाजांना साथ देते, कधी फलंदाजांना साथ देते. त्यामुळे ही दोन्ही क्षेत्रासाठी खेळपट्टी अति उत्तम आहे. यावेळेस नक्कीच पंच आमच्या बाजूला वळतायत. वाईटचा इशारा येतोय. उजव्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी मात्र त्याला लगेचच वाईट घोषित केलाय. एक जबरदस्त पंचांची भूमिका पार पाडली जाते. 1 धावीच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 25 या अंकावरती. तर मित कवाड आणि जय बजरंग शेलार या संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, रिपोर्टिंग करायचे.
षटकातील पुढी चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मार्कवरती आपण गोलंदाज ऋतिक याला पाहतोय. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू निर्धाव निघालाय. षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. आणि मात्र या ठिकाणी पाहिलं तर 1 षटकाची पेनल्टी या ठिकाणी जाहीर केली जाईल. ती मात्र कांबे संघाला. मात्र 3 षटकामध्ये टार्गेट चेस करावं लागेल. ते 26 धावांचं टार्गेट चेस करावं लागेल कांबे संघाला. विनंती असणारे SD मापोली संघ की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्लीज जा, सहकार्य करायचं. चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. इथून पुढे जर मापोली SD मापोली संघाने चांगली गोलंदाजी बरोबर चांगले क्षेत्ररक्षण केलं तर या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतोय. आणि अर्थातच या ठिकाणी चांगली फलंदाजी झाली तर कांबे संघ विजयी होऊ शकतोय. आजच्या दिवसामध्ये पाहायचं आहे या विजयाचा शिल्पकार कोणता संघ होतोय. कारण अजून देखील पाहिलं तर दोन्ही संघांना समान संधी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ताबिश याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. विनंती असणारे मित कवाड आणि जय बजरंग शेलार संघ आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. स्ट्राईक एंडला बॉबी, नॉन स्ट्राईक एंड आपण पाहिलं तर चंद्रकांत ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. तर सामन्याला सुरुवात होते. ताबिश याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पॉवर प्लेचं षटक. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते SD मापोली संघाकडून. षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा.
पहिलाच चेंडू लॉफ्ट केलाय, परंतु दिशा खराब आहे, क्षेत्र चुकीचं निवडलंय. चेंडू जाईल एक धावेसाठी डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. एक धावेने संघाचा श्रीगणेश होतो, संघाचं खातं खोललं जाईल आणि धावसंख्या फळकावरती लागते. ती मात्र एक वरती शॉर्ट चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्र होतं ते डिक्लेअर झोनचं. एक धाव अंकित केली जाईल. एक धावेच्या साह्याने संघाचं खातं खोललं जात आहे आणि धावसंख्या फळकावरती लागते, ती मात्र 1 या अंकावरती. ताबिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट मोर द विकेटचा मारा असेल फलंदाज बॉबी याच्यासाठी. येणारा चेंडू मात्र कुठल्या पद्धतीने टाकला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरांचा, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहतोय आजी माजी सरपंच चषक 2021चा हा महासंग्राम. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेसाठी उपस्थित होतील. प्रेक्षकांची देखील भरभरून गर्दी होईल, यामध्ये शंका नाहीये. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय, चेंडू पुनश्च एकदा जातोय, तो मात्र डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये. एक धाव अंकित केली जाईल. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र 1 पुढे पोहोचते, ती 2 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ताबिशच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि मात्र पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलक पाहिला तर धावसंख्या फळकावरती लागते, ती मात्र 2 या अंकावरती. पुन्हा एकदा ताबिश गोलंदाजी मार्गवरती सज्ज. समोर फलंदाज सलामीचा फलंदाज बॉबी, राईट हँड बॅट्समन बॉबी. या चेंडू लॉफ्ट केलाय, परंतु चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पकडो कॅच, जितो मॅच. हो जेल सुटला होता, परंतु त्याला कमबॅक केलंय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने. विकेट क्रमांक पहिला जातोय. बॉबी याची खेळी संपुष्टात. मोठा आदरा, मोठा धक्का कांबे संघाला. तर या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या फलंदाजाचं पतन होतंय 2 या अंकावरती. तिसऱ्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज बॉबी याच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी सिलिमिडॉनमध्ये झेल टिपलाय आणि बॉबी याची खेळी संपुष्टात आणली जाते. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय फलंदाज रोहित. काय घडेल, येणाऱ्या 3 चेंडूवरती किती धावा देतील? नक्कीच SD महापोलीस संघामध्ये ती मी मगाशीच म्हटलं होतं की एक ती क्षमता आहे. संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी जर SD महापोलीस संघाने ठेवली तर विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. परंतु यावेळेस डावकुरा फलंदाज चंद्रकांत स्ट्राईक एंडवरती येतोय. प्रथम स्ट्राईक एंडवरती चंद्रकांत त्याला आणलं जातंय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला रोहित. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनंती असणारे की सामना मात्र ताबडतोब सुरू करा. ताबिश पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय फलंदाज चंद्रकांत याच्यासाठी. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जायला मिडॉन क्षेत्राकडे. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कॉलिंग मात्र चांगलं होतं. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा अंकित केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 पुढे पोहोचते, ती मात्र 4 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावसंख्येचा फलक पाहिला तर 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या पाहतोय आपण कांबे संघाची. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ताबिश. ताबिशला मात्र फलंदाजीमध्ये लय सापडली नव्हती, परंतु गोलंदाजी अप्रतिम करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी मात्र प्राप्त करून देत नाही फलंदाजांना. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे गार्ड केली मागितली होती, परंतु अपील फेटाळून लावली आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, तर 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 पुढे पोहोचते, ती 5 या अंकावरती. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू टाकला जाईल. ताबिश मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. आपण जर पाहिलं तर सिद्धार्थने देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी केली होती. केवळ 2 धावा देऊन 3 गडी बाद केले होते आणि ताबिश देखील पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. षटकातला शेवटचा चेंडू चंद्रकांत याच्यासाठी. यावेळेस करारा प्रहार पाहायला मिळाला. चेंडू जाईल. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. 4 धावे मात्र संघाची धावसंख्या 4 पुढे पोहोचते तब्बल 9 या अंकावरती. यावेळेस चंद्रकांत मात्र लोअर फुटॉस चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडूला फटकाला ज्या मात्र ताकद आणि टायमिंग परफेक्ट होता आणि चेंडू जातोय तो मात्र 4 धावांसाठी. 4 धावेच्या साह्यानं मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती लागते 1 गडी बाद 9 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती मात्र 17 धावांची. 12 चेंडू आणि 17 धावा. मित्रांनो, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतं.
कालचा आपण शेवटचा सामना जर पाहिला तर 6 चेंडू आणि 6 धावा अंबाकास पाडा संघाला झाल्या नव्हत्या, म्हणून क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचं स्वरूप प्राप्त झालंय. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी कांबे संघाला, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत आहेत 9. एक फलंदाज नक्कीच बाद झाला, फलंदाज बॉबी मात्र केवळ 2 धावा काढून या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जातोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वसीम याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. काय घडेल या 12 चेंडूवरती? पुण्याच्या एकदा या ठिकाणी सामना जिंकला जातोय. कोणाच्या बाजूने विजयाचं पारडं, विजयाचं वार झुकलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. नक्की मेहनत आणि जिद्द आणि संघर्ष जो संघ करेल या ठिकाणी त्याचा नक्कीच विजय साजरा होईल. सामन्याला सुरुवात होते. पुण्याच्या एकदा वसीम गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित याला आपण पाहतोय. सन्माननीय पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय विनंती असणारे मात्र वेळेचं भान ठेवायचं आहे. मापोली संघ आणि आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता घ्यायची आहे, कारण एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि या सामन्याला उशीर होतोय. आयोजकांची आपल्याला सूचना आहे, आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. षटकातला पहिला चेंडू टाकेल वसीम. हा देखील एक SD मापोलीचा चांगला गुणवंत असा गोलंदाज आहे. षटकातला पहिला चेंडू, चेंडू मात्र पंचांकडे अपील. चेंडूला गती जास्त आहे, चेंडू शरीरावरती आदळतोय. कुठल्या प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलाच चेंडू मात्र गुडलेन स्पॉटवरती टाकला, चेंडू शरीरावरती आदळला. अप्रतिम असा चेंडू टाकला गेला होता, कारण चेंडूला वेग गती जास्त होती. एक वेगवान पद्धतीची गोलंदाजी गोलंदाज वसीम याच्याकडून पाहायला मिळते. वसीम पुन्हा एकदा राईट आर्म मुहूर्त विकेटचा मारा असेल. फलंदाज रोहित याच्यासाठी प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक धावे मागे आपल्याला मात्र या ठिकाणी समीकरण बदललेलं दिसणार आहे. राईट आर्म मुहूर्त विकेटचा मारा. यावेळेस मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढलाय. चेंडू मिड ऑफ क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस नकार देतोय, कारण फेकी होती चेंडूची. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होतीये. एक धावेच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते, ती दुहेरी अंकामध्ये पोहोचते 10 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. येणारे 10 चेंडू आणि 16 धावा कोणाच्या बाजूने मात्र विजय साजरा केला जाईल. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर हा पहिला सामना आपण पाहतोय. कांबे बनाम SD मापोली. अनेक नामवंत संघ, अनेक गुणवंत, अनेक दिग्गज खेळाडू आज या खेळपट्टीवरती, या मैदानावरती खेळतील आणि प्रेक्षक मात्र त्यांचा आनंद घेतील खेळाचा. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस करारा प्रहार, पकडो कॅच, जितो मॅच. या ठिकाणी पाहिलं तर पंचांचा निर्णय येईपर्यंत आम्हाला या ठिकाणी थांबावं लागेल, कारण आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बाहेर कोणी कोणत्या प्रकारची कमेंट्स करायची नाही, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. ओके. तर या ठिकाणी मात्र 2 धावा दिल्या जातील. नक्कीच ऑलराऊंडर्स आमच्या त्या ठिकाणी आहेत, त्यामुळं कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी विचारपूस करायची नाही. कांबे संघ पंचांचा निर्णय अंतिम असेल. आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत, प्लीज सहकार्य करायचंय. 2 धावा घेतल्या जातील या ठिकाणी. तर या ठिकाणी आम्ही कॅमेऱ्यामध्ये चेक केलंय, त्यामुळे आपण या ठिकाणी पंचांचा निर्णय येईपर्यंत आम्हाला थांबवायचं आहे प्लीज, कारण एक एक धाव खूप महत्वाचे. या ठिकाणी कोणावरती अन्याय केला जाणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. यस चौकार, कारण या ठिकाणी क्लिअर कट चौकार येतोय, कारण या ठिकाणी आमचा या ठिकाणी कॅमेरामॅन जबरदस्त आहेत. SK एंटरटेनमेंट, नक्कीच अभिनंदन आपलं देखील. जबरदस्त या ठिकाणी आपण क्षण हा टिपलात, धन्यवाद. अशाच पद्धतीची कामगिरी करा आणि आमच्या मंडळाला सहकार्य करा.
तर 4 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. 4 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती 14व्या अंकावरती. विनंती असणार आहे, सामना चालू असताना कोणत्याही खेळाडूने बाहेरनं कमेंट्स करायची नाही याची मात्र दक्षता घ्यायची आहे. हा झेल टिपला असता तर सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळाली असते, परंतु झेल सुटला आहे आणि अथवा 4 धावा प्राप्त होतील. आणि हॉलंडर स्वयंसेवक आपली जबाबदारी आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्या, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि ही स्पर्धा आपल्यालाच पार पाडायची. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज वसीम. समोर फलंदाज चांगले फलंदाजी करतोय चंद्रकांत. रद्द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पाहायचं एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, लेग बायच इशारा येतोय पंचांकडून. मात्र या ठिकाणी एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 1 न पुढे पोहोचते 15 अंकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. विजयाच्या दिशेने घोडदौड करतोय, वाटचाल करतोय कांबे संघ. एक जबरदस्त सामना आजच्या दिवसामध्ये, रंगतदार सामना, प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कांबे बनाम SD महापोली 26 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करताना आपण पाहतोय कांबे संघाला. काय घडेल या सामन्यामध्ये, विजयाचं पारडं मात्र कोणाच्या बाजून झुकलं जाईल येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. वसीम पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा असेल फलंदाज रोहित त्याच्यासाठी. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू आहे, फसलाय फलंदाज रोहित. धाव संख्या स्थिरावली जाते ते मात्र 15 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 चेंडू आणि 11 धावा, दोन्ही संघांना समान संधी आहे. पाहूया कोण कोणावरती मात करताय, कोणाच्या बाजूने विजयाचं पारडं झुकलं जाईल, कारण दर्जेदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू, यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र मिड ऑफ क्षेत्राकडे येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे, फेकी खराब आहे. रणनीती खराब क्षेत्ररक्षकाची. एक धाव वाचवणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त आणि मात्र सामना जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 9 धावा. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. जय बजरंग शेलार संघ आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे, संपर्क साधायचा आहे. जय बजरंग शेलार. विनंती असणारे मात्र सामना ताबडतोब सुरू करा, कारण 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. अजून देखील पाहिलं तर दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण आपल्याला सर्वांचा माहिती आहे जर संघर्ष मेहनत जर केली, क्षेत्र कुठलंही असू द्या, विजय आपलाच होईल. परंतु ते संघर्ष करण्याची जिद्द मात्र आपल्यामध्ये पाहिजे. सन्माननीय अतुलजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, तर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत अतुलजी पाटील. तर गोलंदाजी मार्गवरती आशिक याला आणला जातोय. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता, ते मात्र कांबे संघाला. या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात. एक बाजूला चंद्रकांत, याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, चांगली फलंदाजी करतोय चंद्रकांत आपल्या संघासाठी. सलामीला आलेला हा फलंदाज, एक फलंदाज नक्कीच बाद झाला, फलंदाज बॉबी. त्यानंतर सामन्याचे सूत्र या 2 फलंदाजाने आपल्या खांद्यावरती घेतलेत आणि जबाबदारीने या ठिकाणी कामगिरी केली जाते. तर विनंती असणारे सामना मात्र ताबडतोब सुरू करायचा आहे. आशिक याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शेवटचे 6 चेंडू बाकी या सामन्यातील आणि 9 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी कांबे संघाला. मात्र धावा रोखण्याचं काम केलं जाईल की धावा खेचून विजय संपादन केला जाईल, गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं हे फार मोठं समीकरण असणार आहे. षटकातला पहिला चेंडू टाकला जातोय या ठिकाणी आशिक, परंतु समोर फलंदाज, डाव्याचा फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत याला. यावेळेस नक्कीच चेंडू मात्र वाईटचा इशारा येतोय आणि डिक्लरचा देखील इशारा करायचा पंच आमच्यापर्यंत. धन्यवाद. तर 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 न पुढे पोहोचते 19 अंकावरती.
आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण असेल विजय संपादनासाठी. तर मात्र कांबे संघाला पुण्याच्या एकदा आशिका धावायला सुरुवात करतोय. यावेळेस मोठा फटका आलाय. विजय साजरा केला जाईल का? अर्थातच या ठिकाणी नक्कीच 6 धावा येतात. अजून देखील पाहिलं तर 1 धावेची आवश्यकता. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार बाहेर निघतोय. फलंदाज चंद्रकांत त्याच्या बॅट मधून चांगला करारा प्रहार पाहायला मिळालाय. धावसंख्या पोहोचते तब्बल 25 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 1 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 1 धावा सामना जिंकण्यासाठी ती मात्र कांबे संघाला. चांगला फटका आलाय. फलंदाज चंद्रकांत त्याच्या बॅट मधून उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. केवळ 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आशिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. समोर फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत. याला एक चांगली फलंदाजी करतोय कांबे संघासाठी. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू या वेळेस नाही. उसळी घेतोय. बाउन्स होतोय चेंडू. मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काय घडेल यार? 4 चेंडूवरती 1 धाव काढली जाईल की धाव रोखली जाईल? खूप मोठं समीकरण असणारे या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करावी लागणारी गोलंदाज आशिक याला. 4 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग राहील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू निघतोय. काय सामना होतोय? रंगतदार स्थितीमध्ये सामना पोहोचलाय. 3 चेंडू आणि 1 धाव. हृदयाला चाटून जाणारा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अजून एका दुसरा चेंडू निर्धाव निघाला तर फलंदाजावरती दडपण निर्माण होईल. काय घडील? इतिहास रचला जाईल का आजच्या या मैदानामध्ये? 3 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग राहील. आशिक यावेळेस नाही. जिंकला जातोय सामना. विजयी झालाय कांबे संघ. अँड हार्ड लक SD मापोली संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड कांबे टीम. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अर्थातच सिद्धार्थ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 2 धावा देऊन 3 गडी बाद केले. सिद्धार्थ कम ऑन द स्टेज.